मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की पोलीस डिपार्टमेंटमधील एका टीमचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर सिंधू त्यातील सर्वांचा जीव वाचवते आणि त्यानंतर DIG सर सिंधू बाबतीत जो काही निर्णय घेतात ना, ते ऐकून राघव आणि रत्नपारखी पूर्णपणे हादरतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं राघव, सिंधू आणि मधू विनायक सावीला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी घेऊन आलेले असतात. तर सिंधू घरी जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत असते. तेव्हा मधू सिंधूला म्हणते की मला माफ कर, काल मी तुला भेटण्यासाठी यायला नको होतं. तू सावीला घेऊन कायमची गावी निघून जा, हे सगळं काही तुला बोलायला नको होतं. माझ्यामुळे घरात एवढा मोठा तमाशा झाला, प्लीज सिंधू मला माफ कर. तेव्हा सिंधू म्हणते, हे बघा मिसेस राघव रत्नपारखी, तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे काय नाही याच्याशी मला काही एक घेणं देणं नाही आहे. प्लीज माझं मला जगू दे. आपण एकमेकींशी जेवढं कमी बोलू ना, तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल. म्हणून आता मधूला माफ न करता सिंधू तिचा अपमान करते. तेव्हा राघव ते सर्व काही ऐकत असतो. तर मधू गुपचूप गाडीत येऊन बसते. तेव्हा राघव मधूला चिडूनच म्हणतो, हे तुझं चांगलं आहे, पहिले चूक करायची आणि नंतर जाऊन माफी मागायची. जसं काही माफी मागितल्यानंतर सगळं काही ठीक होणार आहे. आणि तुझ्या याच मूर्खपणामुळे मला माझ्या मुलीला आठवड्यातून फक्त एकदा भेटता येणार अशी अट मला सिंधूने घातली आहे. थँक्यू सो मच मधू, तुझे खूप उपकार झाले, असा टोमणा मारत राघव गाडी स्टार्ट करतो. त्याच वेळेला राघवला कमिशनर सरांचा फोन येतो. ते राघवला सांगतात की हायवेवर आपल्या एका युनिटचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, सर्वजण जखमी झाले आहेत, त्यांचा जीव तुम्हाला वाचवायलाच हवा. त्यावर राघव म्हणतो, ठीक आहे सर, मी हायवेच्या जवळच आहे, लवकर तिथे पोचतो. म्हणून आता राघव फोन कट करतो. तर मधू राघवला विचारते की कोणाचा ॲक्सिडेंट झाला. तर तेवढ्यात राघवचं लक्ष गाडीतील आरशामध्ये दिसणाऱ्या सिंधूकडे जातं. राघव लगेच गाडी मागे घेतो आणि मधूला म्हणत असतो, पटकन गाडीच्या खाली उतर. मधू विचारते, अरे राघव, कुणाचा ॲक्सिडेंट झाला ते तरी मला सांग. परंतु राघव म्हणत असतो की मी आता सगळं काही तुला एक्सप्लेन नाही करू शकत, पटकन तू गाडीच्या खाली उतर. तर आता नाईलाजाने मधू गुपचूप गाडीच्या खाली उतरते. तेव्हा राघव सिंधूला विचारत असतो, प्लीज तू माझ्यासोबत येतेस का. सिंधू विचारते, कुठे जायचं आहे. त्यावर राघव सांगतो, माझ्या युनिटचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, ते लोक हायवेवर आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या पहिले आपण तिथे पोहोचू शकतो. तिथे तुझी खूप गरज आहे, खूप जणांचा जीव वाचू शकतो. तेव्हा आता सिंधू विचार करत असते. राघव म्हणतो, सिंधू, तू एक डॉक्टर असून एका पोलीस ऑफिसरची मुलगीसुद्धा आहेस, हे लक्षात ठेव. आणि तिथे खूप साऱ्या पोलिसांचा जीव आता धोक्यात आहे, मग तू त्यांची मदत करणार नाहीस का. तर आता ते ऐकून सिंधू लगेच राघवच्या गाडीमध्ये बसते आणि मधूला तिथेच सोडून आता दोघेही तेथून निघून जातात. तर मधूला मोठा धक्काच बसतो. ती रस्त्यावरच रडत उभी असते. त्यानंतर इकडे सिंधू राघवला विचारत असते की गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्स असेल का. त्यावर राघव सांगतो की एकदा चेक करून पहा. तेव्हा सिंधू गाडीचं ड्रॉवर खोलून पाहते. तर त्यामध्ये सिंधूच्या आठवणीत राघवने तिची एक ओढणी ठेवलेली असते, जी राजश्रीने सिंधूला दिलेली असते. आणि त्या ओढणीसोबत राघव सिंधूच्या दोघांच्याही प्रेमाच्या आठवणी असतात. तर सिंधू खूप भावूक झालेली असते, कारण राघवचं अजूनही तिच्यावर किती प्रेम आहे हे सगळं काही तिला समजलेलं असतं. तर दुसरीकडे मधू एकटीच घरी येते. तिला पाहून राजश्री विचारते की राघव कुठे आहे. तर मधू सांगते, टीमचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे राघव तिकडे गेला आहे, ते पण सिंधूला सोबत घेऊन. मी एकटीच ऑटोने घरी आले. तर ते ऐकून रुक्मिणी काकू विचारते, राघव त्या सिंधूला घेऊन का गेला. तर मधू सांगते, राघवच तिला म्हणाला होता की माझ्यासोबत चल, कारण सिंधू डॉक्टर आहे ना, मग तिथे तिची मदतच झाली असती. तेव्हा ऋतुजा म्हणते, असं कसं, आत्ताच तर सिंधू आपल्याला ऐकवून गेली होती ना की आता ते एकमेकांना भेटणार नाही, असं तसं, मग ती राघवसोबत गेलीच कशी. तेव्हा मधू ऋतुजाला म्हणत असते की प्लीज तुम्ही माझ्या मनामध्ये असे चुकीचे विचार नका भरू, कारण तसं काहीच नाही आहे. तर काकू म्हणत असते, ऋतुजा काय चुकीचं बोलली. मधू, तुझ्या डोळ्यांवर सुद्धा आता पट्टी बांधली आहे, लवकरच ही पट्टी बाजूला कर, नाही तर वेळ तुझ्या हातातून निघून गेलेली असेल, नंतर पश्चातापाशिवाय तुझ्या हातात काही एक उरलेलं नसेल. त्यावर आता राजश्री चिडूनच म्हणते, वहिनी तुम्ही तरी असं बोलू नका, राघवच्या टीमचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि
आणि सिंधूची तिथे खूप गरज आहे ना, म्हणून राघव तिला सोबत घेऊन गेला असेल. बाकी काही तुम्ही बोलू नका. ही ऋतुजा पण ना फुकटचं काहीही बोलत असते. मधूचे कान भरवत असते. तेव्हा ऋतुजा म्हणते, राजश्री वहिनी, मी का खोटं बोलेन? मग आता तुम्हीच मला सांगा, जी राघवसोबत गेली आहे ती राघवची एक्स-वाईफ आहे. जर राघवची इच्छा असती तर तो मधूलासुद्धा त्यांच्यासोबत घेऊन गेला असता. मधूचीसुद्धा तिथे काही ना काही मदत झालीच असती ना. आणि आपली गाडी काही छोटी आहे का? मग आता गाडीत जागा असूनही राघव मधूला त्यांच्यासोबत घेऊन गेला का? नाही ना. त्याने त्याच्या बायकोला रिक्षाने घरी पाठवलं आणि पहिल्या बायकोला सोबत घेऊन गेला. मग मी काय चुकीचं बोलले का? याचा अर्थ काही चुकीचा होतो का? आता तुम्हीच सांगा. तेव्हा ते ऐकून मधू खूपच रडकुंडीला येते. तर दुसरीकडे सिंधू आणि राघव अपघाताच्या ठिकाणी पोचतात. तेव्हा सर्व टीम रक्तबंबाळ होऊन खाली पडलेली असते. काही बेशुद्धसुद्धा झालेले असतात. तेव्हा सिंधू आणि राघव मिळून सर्वांच्या जखमेवर मलमपट्टी करत असतात. त्यांना सुरक्षित ठिकाणी बसवतात. धावपळ करत असतात. तेव्हा मध्येच सिंधूचा पाय दगडाला ठेच लागून मुरगळतो. सिंधू खूप मोठ्याने ओरडते. राघव तिला सावरतो. परंतु स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सिंधू टीममधील सर्वांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा दोघेजण गाडीच्या खाली अडकलेले असतात. तर राघव त्याची सगळी ताकद लावून गाडीवर उचलतो. तर सिंधू त्या दोघांनाही बाहेर ओढून काढते आणि तुम्हाला काहीच होणार नाही अशी हिंमत राघव सिंधू त्यांना देत असतात. त्यानंतर सिंधूला नीट चालताही येत नसतं. तर राघव तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतो आणि अजून कुठे कोणी जखमी पडलं आहे का त्याचा शोध घेत असतो. तेव्हा आता सिंधू प्रेमानेच राघवकडे पाहत असते, कारण राघवने इतक्या दिवसानंतर प्रेमानेच तिला उचलून घेतलेलं असतं. सिंधू एकटक राघवकडे पाहत असते. तर समोर एक व्यक्ती जखमी पडलेला असतो. दोघेही आता त्याला उचलतात आणि त्याच वेळेला ॲम्ब्युलन्स आणि कमिशनर सर दोघेही घटनास्थळी पोचतात. राघव सांगतो, आता सर्वजण आउट ऑफ डेंजर आहेत. काळजी करण्याचं काही कारण नाही. तेव्हा समोर सिंधूला पाहून DIG सर विचारतात, सिंधू तू इथे? त्यावर सिंधू सांगते की हो, जेव्हा राघव सरांना तुमचा कॉल आला होता ना, तेव्हा मी त्यांच्या जवळच होते आणि मदतीसाठी सोबत आले. तेव्हा DIG सर म्हणतात, सिंधू तू कमाल आहेस. तर डॉक्टर म्हणत असतात की जर वेळेवर यांच्यावर उपचार झाले नसते ना, तर आयुष्यभरासाठी यांना हा त्रास होत राहिला असता, कारण खूप ब्लड लॉस झाला आहे आणि डॉक्टर सिंधूमुळेच या सगळ्यांचा जीव आज वाचला आहे. तेव्हा ते ऐकून राघव सिंधूवर खूपच खुश होतो. तर सर्वांनाच आता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं. त्यानंतर सिंधू घरी येते. तर सावी तिला स्कूलमधील सर्व गमती सांगत असते. तर दुसरीकडे DIG सर रत्नपारखींच्या घरी येतात. काकू विचारते, सर तुम्ही इथे? त्यावर DIG सर राघव सिंधूचं अभिनंदन करत म्हणतात की दोघांनी मिळून डिपार्टमेंटमधील खूप साऱ्या लोकांचा जीव वाचवला. हे सगळं सिंधू आणि राघवमुळे शक्य झालं. ते ऐकून सर्वजण खुश होतात. काकूचा मात्र जळफळाट होत असतो. त्यानंतर DIG सर राघवला बाहेर घेऊन येतात आणि तू व सिंधूने आज खूप कमालीचं काम केलं आहे. सिंधूने तुझ्या मुलाची सुद्धा किती छान प्रकारे ट्रीटमेंट केली. आज विनायक रेसमध्ये सुद्धा धावू शकतो. म्हणून माझं असं म्हणणं होतं की सिंधू एवढी चांगली डॉक्टर आहे, तर आपण तिला आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून ठेवूयात का? तू सिंधूसोबत काम करायला तयार आहेस का? सर्व निर्णय आता तुझ्या हातात आहे. तर आता मित्रांनो, राघव आणि सिंधू मिळून पोलीस डिपार्टमेंटमध्ये सोबतच काम करणार का? ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.